गुड मॉर्निंग गाईस. उठलो आहे आता. रॅशुद्धा उठला आहे. आज एक्झाम आहे रॅची. पिल्लू येऊचे ये सोनू येतो ये. चला उठा आंघोळीला. चाललो तर आंघोळीला. 9ला जायचं आहे. भेटू फ्रेश होऊन. गुड मॉर्निंग गाईज. रेयांश चल उठ. रेयांची आज एक्झाम आहे सो लवकर उठायचं आज. रेयांश सोनू चला बेटा. चल एक्झाम आहे. अरे एक्झाम आहे ना आज. चला चल आंघोळीला चल. माझा रेयांश ना खूप गुड बॉय आहे. का आवाजात लगेच उठतो. आता बघा स्वतःला झोपेत सुसूला जाईल. गुड मॉर्निंग. बघा काय आमचं रेंज किती गुड बॉय आहे. बरोबर एवढं आंघोळीसाठी पाठवत बसले बिचारा सकाळी उठून. एवढी डोळ्यावरती झोप आहे पण एकदमसाठी जराही रडला नाही उठताना. किती गुड बॉय आहे ना आमचं पिल्लू. गुड मॉर्निंग सोनू. बघा चला तर आता पटकन आंघोळ घालतो. मी पण फ्रेश होतो आणि आवरतो आता सगळं अंतरून. आज एकदमच लवकर उठलो आहे. 8:30 वाजलेत. आमच्यासाठी खूप लवकर आहे. रात्रभर एडिटिंगमध्ये चालू असतं ना त्यामुळे थोडं लेटच होतं सकाळी उठायला. 2 वाजतात मला रात्री झोपायला. व्हिडिओ एडिट वगैरे करून झोपते मी. चला आता फ्रेश होतो मी पण. रॅशला सोडायला जायचं स्कूलला. भेटू फ्रेश होऊन. तर झाले रेयांची आंघोळ. रेयांश आता सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल बेटा. हा गुड मॉर्निंग. काहीच आता रेयांशला भरवते चहा चपाती. चहा चपाती खाईल आणि मग जाईल स्कूलला ना बेटा. हा जोरात बोल ना. गुड मॉर्निंगची पप्पी देते बघा रेयांश. आज एक्झाम उद्या सुट्टी. रॅश घालतो तो शूज. निघतोय स्कूलला जायला त्याला सोडायला. गुड्डी. गुड्डीच्या डोळ्यात झोप आहे आमची अजून. चला येतो त्याला सोडून. आज रॅक फिट करायचं आहे काल आणलेला ते पण दाखवतो तुम्हाला. बॅग घेऊन ये त्याची. बाय रेया. बेस्ट ऑफ लक. पॅक घाल. काहीच रॅश चाललाय आता स्कूलमध्ये. छान सोनू. बाय बाय सोनू. बाय. गेला बघा स्कूलला. रॅशला सोडलं स्कूलला आणि भाजी घ्यायला आलो होतो. बटाटे वगैरे संपले होते ते घेतलं आणि आता निघालो. हे बघा भाजी घ्यायला. चला चाललो होता घरी. आलाय स्वप्नील रेयांशला सोडून भाज्या वगैरे घेऊन. आम्ही सांगितलं ना तुम्हाला आम्ही काल 3rd फ्लोअरला राहतो. सारखं खालीवर आम्हाला होत नाही. मग एकदाच कधी खाली जायचं आणि एकदाच सगळं घेऊन यायचं. गुड्डीला ग्रेप्स आणले. पुढे भाजी. या नाश्ता करायला. आज नाश्ता आणलाय मेंदूवडा इडली. खायची इच्छा झाली म्हणून. आणि नाही खाता डायटिंगवर येते आजपासून. आणि घासते भांडी सकाळची चहाची नाश्त्याची. त्याच्यानंतर जेवण. आज खूप काम आहेत आम्हाला. उद्या हनुमान जयंतीची पण आहे त्याची पण तयारी करायची आहे.
आमच्या गावची यात्रा असते हनुमान जयंती झाल्यावरती 8 दिवसांनी आम्ही जाणार आहे 10 तारखेला. आमच्या हनुमान जयंतीची घरामध्ये काहीतरी आम्हाला करावं लागेल. आमचं ग्रामदैवत आहे हनुमान जयंती. बोल म्हणी, काय बोलू? काय बोलतेस? कशी आहेस? हसतेस काय? भांडी घास. चला आज एक रेसिपी आहे तुम्हाला शेअर करतो, थोड्या वेळात दाखवतो काय बनवणार आहे. सोपी आहे, साधी आहे, हेल्दी आहे. बट भेटू लवकरच रेसिपीसाठी. कपड्यांच्या घड्या करते, नंतर लादी पुसायचे, मग मी फ्री होऊन जाईल जेवण वगैरे बनवल्यावर. आज काय शूट करणार आहेस? आज मी सेल्फ मेकअपचं शूट करणार आहे, तर सगळ्यांनी आज तो व्हिडिओ बघा नक्की, ज्यांना मेकअप शिकायचा आहे स्वतःसाठी स्वतः करायला. या वाल सोलायला चुकून वाल त्याच्यात गेला. कालच्या सारखं करू नकोस म्हणजे झालं त्या डाळीसारखं. कचरा ताटात आणि वाल कचऱ्यात. तसंच होतंय रे. ते दे ना आता आईला साफ करायला, आई साफ करेल. ती सोलते वाल आणि मी करतोय लॅपटॉपमध्ये तिचा मोबाईलचा डेटा ट्रान्सफर. बिकॉज मोबाईल झाला आहे स्पेस फुल, त्यामुळे ते काम आता चालू आहे. स्टोरेज ट्रान्सफर करतो आम्ही. नवीन हार्ड डिस्क घेतले 2 TBची, त्यात ट्रान्सफर करतो सगळ्या मेमरीज आमच्या. चला भेटू थोड्या वेळात. स्वप्नील करतो आजच्या रेसिपीची तयारी. काय रे आज? ड्रमस्टिक सूप, हेल्दी, खूप पौष्टिक असतं ते सगळ्यांसाठीच. एक बनवतो मी पण, फर्स्ट टाइम बनवतो. स्वप्नील करतो तयारी, बघू आता आज काय रेसिपी येते. आता हे हळद मीठ टाकून स्वप्नीलने शिजवायला ठेवले. शेंगा उकडल्यानंतर त्याचा सगळा गर काढून घेतला, प्रत्येक शेंगांचा एक एक गर काढल्यानंतर त्याचं जे उकळलेलं पाणी होतं ना, त्या पाण्यामध्ये शेंगा पूर्ण सगळा त्यातला गर जेवढा गर होता तेवढा सगळा काढून घेतला. शेंगा नीट धुवून घेतल्या आणि बघा त्यानंतर असं दिसत होतं गर काढलेलं सगळा. पूर्ण साफ करून घ्यायचा, जेवढं निघेल तेवढं काढता येईल तेवढं काढायचं. ते उकळलेलं ना आपण पाणी तेच यूज करायचं आपण सूपला. आता थोडं मिक्सरला लावून घ्यायचा गर काढल्या शेंगांचा सगळा शिजवलेला. हा मिक्सरला लावून घेतो झटपट. त्यामध्ये सगळं काढून घेतलं. आता हे मिक्सरला लावणार. थोडी हिरवी मिरची टाकायची, थोडी एक हिरवी मिरची टाकायची त्यात. हिरवी मिरची आणि आल्याचा एक तुकडा टाकायचा आहे त्यात. मिक्सर लावला. बारीक करून घ्यायचं. अशी पातळ पेस्ट करून घ्यायची. गाळून घ्यायचं पाणी. एकदम थोडंसंच टाकायचं आपल्याला. हेल्दी सूप बनवतोय त्याच्यामुळे तेल आपल्याला एकदम थोडंसंच टाकायचंय. एकच पोळी टाकणार आहे बस. एकच छोटा चमचा अगदी. ड्रमस्टिकचं जे आपण वाटून घेतले होते शेंगांचं पेस्ट, त्यात टाकून थोडीशी आपण ती परतून घेऊया तेलावरती. त्यात मिरची वगैरे सगळे मीठ पण मी मगाशी टाकलं होतं. नंतर चवीनुसार बघू, जर तुम्ही वाटलं तर आपण टाकू शकतो. पाणी जे होतं मगाचं आपलं ड्रमस्टिकचं तेच यूज करायचं सुरुवातीला, जे उकळायला वाटलं. जे उकळलेत आपण शेंगा त्यामध्ये, कारण का त्यात अर्क असतो शेंगांचा सगळ्या. ते पाणी टाकूया. जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे, जेवढं थिक पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता, एक्स्ट्रा पाणी टाकू शकता. ते ड्रमस्टिकचं तर मी सगळंच पाणी टाकतोय. ॲडिशनल पाणी बघू आता आपल्याला किती थिक हवं आहे त्याच्यावरती आपण ठरवू. पातळच असतं हे सूप तसं. थोडं पाणी टाकणार आहे मी अजून त्यात, आणि फक्त जस्ट आता एक्झिट करतो. अगं आमचं ड्रमस्टिक सूप रेडी आहे पिण्यासाठी. एकदम हेल्दी आहे, खूप हेल्दी आहे. ह्याचे बेनिफिट्स तुम्ही गुगलवरती बघू शकता, किती बेनिफिट्स आहे त्याचे. बघा किती थिक झालं आहे. 0 कॉर्नफ्लोअर, फक्त शेंगा आहे. बघा जराही कॉर्नफ्लोअर नाही त्यामध्ये. बघा किती घट्ट झालं आहे. तुम्ही पण ट्राय करा घरी आणि नक्की पिऊन सांगा कसं झालं आहे ते. बघा डबल काम करायला लावतं, डबल. हाय गाईज, निघालो आता आम्ही पाण्याची टाकी घ्यायला. रॅन्श पण आलं स्कूलमधून. वाव, मी किती छान दिसते ना. निघालो आम्ही आता पाण्याची टाकी घ्यायला, जी की काल आम्हाला भेटली नव्हती. आता भेटेलच. आज दिवसातच निघालोय. ऊन खूप आहे पण चालतोय. गाईज आलोय आम्ही आता या महाराष्ट्र शॉपमध्ये.
बघू आता इथे भेटते का ती पाण्याची टाकी आम्हाला जशी पाहिजे. पाण्याची टाकी पाहिजे, भेटेल का मोठी? दाखवा कशी. ह्याच्यापेक्षा जरा मोठी साईजची दाखवा ना. तर ते आम्हाला आता वेगवेगळ्या टाक्या दाखवत होते, तर आम्हाला त्यातली सगळ्यात मोठी टाकी घ्यायची होती. म्हणजे कसं 1-2 दिवस जरी मी कुठे बाहेर असते ऑर्डर निमित्ताने, जर पाणी नाही भरता आलं तरी 2 दिवसाचा पाण्याचा साठा त्यात राहील, अशा इंटेन्शनने मी ती टाकी बघत होती. सो तशीच मोठी त्यांनी दाखवली, मग ती टाकी घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. आहे तर मजबूत. थांब रे, हात जाईल यार. मी पण नाही उचलू शकत. इथे उभा राहा. हे जर झाकण नाहीये का? माझा लूज का लागतोय? डिस्काउंट 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 करू 200 तुम्हाला 1900 रुपये देऊन नल सकट. काय बोलता? नल सकट 1900 रुपये. नळ सकट 1900. कमी नाही होणार का अजून? हा आमचं ब्लॉगिंग चॅनल आहे ना, म्हणून. 1850. संध्याकाळी भेटेल. संध्याकाळी भेटेल. नल लावायला बाहेर पाठवावं लागतं. चालेल. किती वाजता भेटेल? 6-7 वाजता या. चालेल. आणि याच्या खाली त्याची गरज नाही. त्याला ऑलरेडी घड आहे खाली. आणि अजून आपल्याला त्या नळाचं फिल्टर घ्यायचं. हाय गाईज, भेटले आम्हाला आता पाण्याची टाकी, पण ते संध्याकाळी देतील आम्हाला. नळ लावायचं म्हणून ते पण घेतलंय फिल्टरसाठी नळाच्या. कोण द्या 2. हा आमचा रेयांश टेक्निशियन बनतोय, बघतोय कसं आहे काय आहे. तुझ्याबरोबर काहीतरी सुरी घेतोय आता एक मोठी छान अशी. मोठी धार गेली नाही पाहिजे. लास्ट मोठी नाही. दाखवून ये आज. घ्यायची घे. घे ना. हे बघा guys, किती मोठी सुरी आहे. ही आहे ती सेम घेऊन गेली मी. ती धार करायला काय नीट नाही होत त्याचं. धार करायचं 200. 2000 आणि हे 100. दोन पाहिजे ना. 2100. 2100 झाले का? 1100 त्याचे लावले. 200 ते सुरूचे आणि 100 ते 2100. हे 2100 ना? 100 रुपये. आणि याच्यावर नाव टाकून द्या, रेयांश गाडगे. टाकू. रेयांश स्वप्नील सोनवणे असं का? मम्मी मी. हा मग तुझंच ना. मम्मी मी घेणार. माझे हँडरायटिंग. रेयांश स्वप्नील. आता स्वप्नील असंच लिहितात का रे मराठीत? हा असं नाही ना. सोनावणे. ठीक आहे, संध्याकाळी या. फिटवेल ना. किती वाजता येऊ? 6 वाजता नंतर या. आणि मस्त डिस्काउंट वगैरे करून पण देतात ते. हा नळ लागेल का? बदली नाही, पण टाकी गळत नाही ना, कारण की माझ्याकडे एक टाकी. टाकीची पण गॅरंटी 1 वर्षाची आणि नळची पण गॅरंटी. टाकी गळत असेल तर त्याला काय आहे का हो? नाही, लेस लांबी आहे ते पण बंद आहे. बंद झालं. दे रे त्यांनी. ठीक आहे, चालेल. येतो संध्याकाळी घ्यायला. हा गाईज, झालं आमचं टाकी घेऊन. आता आम्ही निघालो आता घरी जायला वापस.
तर कलिंगड घ्यायला थांबलोय. कलिंगड पाहिजे. स्वप्नीलला कलिंगड खायचंय दुपारी, मग थांबलोय. त्या बाबांकडून आता आम्ही कलिंगड घेतोय. एक कट करा गोड निघेल ना. आहे म्हणून रेंज त्यांच्याकडून आत्ताच कट करून घेतली. मग रेंजने घेतलं कट करून खायला त्या बाबांकडनं. काय इकडे बघ, मस्त आहे. मग घेतली आम्ही काकडी. वेगळी काकडी बघा, गावठी आहे. कोणता आहे? गावठी आहे. इधर फक्त सीझन मध्ये भेटते ही काकडी. छान असेल चवीला ही काकडी. आणि स्वप्नीलला खूप आवडते ही काकडी, म्हणून आता ही काकडी घेतोय. आलो आता घरी. खूप ऊन आहे बापरे. खूपच ऊन होतं गाईस. स्कूलमधून आल्यानंतर रेयांश घालत होता स्वतःचे कपडे. ट्राय करत होता घालायला. बरोबर आहे का मला विचारत होता, बरोबर घालतोय का. काय करू काय करू काय करू. काय झालं रेयांश, आता काय बोलत होता? भूक लागली भूक लागली भूक लागली. या काही जेवायला या. या आज फेवरेट भाजी आहे माझी वालाची. वालाचं बिर्ड. तुम्ही करता का वालाचं बिर्ड? माझी पण फेवरेट आहे वालाचं बिर्ड, वांग्याचं भरीत. आमच्या दोघांच्या भाज्या ऑलमोस्ट सेमच आहेत, ज्या आमच्या दोघांना सेम आवडतात भाज्या. जेवलात का तुम्ही? या जेवायला. आणि मला असं वालाचं बिर्ड आणि भात. ड्रमस्टिक सूप पेलो मस्त गरम गरम, इतकं भारी वाटलं ना. तुम्ही पण करून घ्या, खूप छान वाटतं बघा. टेस्टी होतं एकदम आणि हेल्दी आहे खूप. आणि दुपारच्या वेळेस मी सेल्फ मेकअप ट्युटोरियल घेतलं, जे की यूट्यूबच्या माझ्या चॅनलवरती फुल व्हिडिओ आहे. सेल्फ मेकअप कसा करायचा, जे बिगिनर्स असतील, ज्यांना कळत नसेल त्यांच्यासाठी खरंच हा बेस्ट व्हिडिओ आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता बघा. सेल्फ मेकअप ट्युटोरियलचा तुम्हाला बरोबर सगळं नॉलेज येईल मेकअपबद्दल. हाय गाईज, निघालो आम्ही आता ती पाण्याची टाकी आणि जरा चिकन घ्यायला. मेनी आयफोन 17 आज येतो. भेटली आता टाकी. संध्याकाळी बोलवलं ना, तर संध्याकाळी आम्ही घ्यायला आलो टाकी. फायनली गाईज आणली आम्ही टाकी. आज मी ह्याला घेऊन आले डबल सीट. बसत नव्हतं माझ्या. फर्स्ट टाइम माझ्यासोबत डबल सीट बसला. लय घाबरतो माझ्या पाठी बसायला. आणि मी तर एवढी छान गाडी चालवते, त्याच्यापेक्षा छान गाडी मी चालवते. का जेवणाची तयारी करते. या जेवायला. काय बनवते आज जेवायला? आमच्याकडे चिकन. आज मी बनवते. काय बनवते चिकनचं? सुक्का टाईप बनवते ना, थोडंशी ग्रेव्ही ठेवते त्यात, कारण डाळ आहे ना. ओके. झालं का काही तुमचं सगळ्यांचं जेवण? आमचं झालं जेवण वगैरे. आता भांडी वगैरे आवरायला घेतलेत. किचन झालंय आवरून, आता भांडी. मग आम्हाला अजून काय ते रॅक फिटिंग करायचं आहे आज. दाखवतो तुम्हाला आम्ही कसं रॅक फिटिंग करतोय ते. ते पाणी म्हणून घेतो क्लेन वॉटर. तू बनवतोस? हो. तुला येतं? नाही, तूच बनवतोस का? मी कुठे बनवते. गाईज अल्कलाईन वॉटर तयार होत आहे. स्वप्नील सोनवणे बनवत आहेत. झालं. आता हे घेतलंय लावायला. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आम्ही घेतले आता हे लावायला. बघू आता हे लावेपर्यंत किती वेळ होतोय. इथे तुला एक काम देतो, इथे बस. ते ठेव खाली. आणि आमच्या सरांना कशा एसी लागते ना, एसी शिवाय होत नाही, म्हणून आम्ही इथे हातरुणातच करायला बसलोय. आणि माझा गुड्डू पण हेल्प करतोय स्क्रू खोलून द्यायला. त्याच्यात नाही, त्याच्यात नाही सोनू. हाय गाईस, इथं मम्मीने हे पकडून ठेवले. अरे डॅडा
इथं लावतोय आणि मी इथं काय करतोय, मी इथं काम करतोय स्क्रू काढायचं. काय गाईस, मम्मीने माझ्या हे पकडून ठेवले आणि डॅडा इथं लावतोय स्क्रू. मी इथं काढून ठेवले स्क्रू. हे बघा. तसं बोलायचं. कट करते. तर इथं बघा आईने पण पकडले आणि मी बघा इथं ब्लॉगिंग करते. बस बंद कर. हाय गाईज, आता आमचं मांडणी लावायचं काम चालू आहे. आणि तिला आत्ताशी एकच लावून झालंय, 3 अजून लावायचे आहेत. लेट्स सी आता किती. गाईज आता दुसरा रॅक लागलाय. ते क्लिअर नाही दिसणार. आता ते थोडं पण फायनल लावलंय त्याला. आत्ताशी सेकंड रॅक लावलाय आणि मी किती काढले. आणि रेयांश माझं खूप काम करतो स्क्रू खोलून द्यायचं, जे की खूप इम्पॉर्टंट काम आहे. लहान मुलगा असं काम नाही करत. मी फक्त करतो. तू लहान आहेस. आता 3ऱ्या नंबरचा रॅक चालू आहे. माझा रेयांश पण अजून जागा आहे, खूप मेहनत करते बिचारा, सगळं आम्हाला खोलून देतोय. ते ठेव दिलू. आणि मी असं हे याला हेल्प करते जेणेकरून तो पटापट लावेल. 4 नंबरचा रॅक चालू आहे आता. काहीच स्वप्नील थोडा कष्ट करतोय. मला वाटलं पण नव्हतं त्याला येईल लावता. त्याला बोललेली नसेल लावताय तर आपण दुसरा कोणाला तरी बोलू लावायला, पण त्याने लावला. फायनली गाईज आता लास्ट चालू आहे. 11:15 घेतलेलं लावायला, 12:15 झालंय. म्हणजे स्वप्नील हुशार निघाला. तू काढशील ना तू उलट करून दे. हाय गाईज, पहिला इथला हा सगळा इथे मांडणी लावणार आहे, तर पहिला हे सगळे डबे बिब्बे इकडचे आवरून घेते, एका साईडला ठेवते. रात्रीचं ऑलमोस्ट 1 वाजलाय, पण आम्हाला हे काम आजच खतम करायचं आहे, संपवायचं आहे. तो म्हटलं हां करून टाकू. आणि माझा मुलगा पण माझ्यासोबत जागा आहे, तो पण सगळं हेल्प करतोय मला. रेयांश म्हणे मांडणीत सामान ठेवायचं काम करते. फिटिंगचं काम मी केलंय. बसेल का बरोबर? बसतंय ना? पाठी चिटकव ना ती टाकी. आधी लावून घे, नंतर ती मांडणी ऍडजस्ट करता येते. ते दोन्ही जड डबे एकाच ठिकाणी ठेव. खालीच ठेव. माझा मुलगा पण बघत असं मला हेल्प करतो. माझी शोनी ती इली बघा. रेयांश आमचा किती हुशार आहे, किती गुड बॉय आहे. बघ बेटा काय करतो. खाऊचं एका रॅकवर ठेव. खाऊचं जे रोज लागणारे डबे आहेत ना ते वरती ठेव. असं कर. ते पण बसेल ना, ते एका कोपऱ्यात बसेल गव्हाचं. असं त्यात सगळे बिस्किट टाकून ठेवले पाहिजे. थांब टाकूया आताच. थांब. बघा गाईज किती छान वाटलं. आता मॅनेज केले सगळं रॅकमध्ये सगळं. आता खाली काहीच पसारच नाही. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. असं हळूहळू आम्ही एक छोट्या वस्तू घेतोय. आता उद्या किचनमध्ये एक नवीन वस्तू घेतली ती दिसेल तुम्हाला सकाळी. काय दाखव चला. दाखव. सो गाईज झालंय माझं आजचं काम. तर आता म्हणजे डोळे पण गवाही द्यायला लागले झोपण्यासाठी. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच माझी व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.